नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। सत्ता संघर्षाचा सर्वपक्षीय नाट्याविष्कार महाराष्ट्राच्या रंगमंचावर घडत असताना 300 शेतकऱ्यांनी स्वतःहून या जगाचा निरोप घेतलाय। 2019च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत। ही महसूल विभागाची आकडेवारी आहे। गेल्या 4 वर्षातली शेतकरी आत्महत्यांची ही सर्वाधिक संख्या आहे, हे सुद्धा या निमित्तानं नोंदवावं लागेल। आपल्या महाराष्ट्रात आता सुरू असलेल्या अवकाळीनं नाडलेल्या शेतकऱ्यांना प्राप्त परिस्थितीमध्ये सगळ्या प्रकारच्या आशा संपत असल्यानंच ते आत्महत्या करत असतील तर याची जबाबदारी निश्चित व्हायला हवी। नोव्हेंबर महिन्यात ज्या काळामध्ये मदतीसाठी शेतकऱ्यांनी टाहो फोडला होता तेव्हा शिवसेना भाजपात मुख्यमंत्री पदाची संगीत खुर्ची सुरू होती। संजय राऊत रोज पत्रकार परिषदा घेत होते। शरद पवार राष्ट्रवादी विरोधातच बसेल असं ठामपणे सांगत होते आणि काँग्रेसला काहीही सुधरत नव्हतं। राजकारण्यांच्या या घोळामुळे राष्ट्रपती राजवट लागली। त्याच सुमारास ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आत्महत्यांचं प्रमाण 61% वाढलं। ऑक्टोबरमध्ये 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। हा आकडा वाढून नोव्हेंबरमध्ये 300 आत्महत्यांपर्यंत पोहोचला। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 120 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय, तर विदर्भात 112 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। या मृत्यूला जबाबदार कोण आणि शेतकरी आत्महत्यांना कसं रोखता येईल, या अत्यंत महत्त्वाच्या 2 प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा। पुन्हा शेतकरी आत्महत्या। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे, त्याचबरोबर किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता सूरज चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट। या चर्चेमध्ये ज्या पक्षाकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आहे त्या शिवसेनेच्या प्रतिनिधींनाही बोलावण्यात आलं होतं, मात्र त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे दुर्दैवानं आणि खेदानं सुद्धा अशा प्रकारच्या चर्चांमध्ये शिवसेनेला रस आहे का हा प्रश्न सुद्धा उपस्थित करावा लागेल आणि त्याचीच उत्तराच्या साठीची चर्चात्मक सुरुवात भालचंद्र शिरसाट करतील। शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आपल्याला खूप काही मोठी आस्था आहे असं दाखवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तुमचा 7-12 कोरा करीन असं ज्याने आश्वासन दिलं असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर त्यांनी जे कर्जमुक्तीचं GR काढलं त्या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसलेली आहेत। शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे। 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती, याचा अर्थ ज्याचं कर्ज 2,01,000 आहे त्याला ती कर्जमुक्ती मिळणार नाही, त्याचे 2 लाख माफ होणार नाही आणि तरी याला सरसकट कर्जमुक्ती असं म्हटलं आहे। खरं म्हटलं तर अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस यामुळे पिकाचं नुकसान झालं। काल परवाच पाऊस परत एकदा झाला, उभी पिकं त्यामुळे नष्ट झालीत आणि या शेतकऱ्यांच्या नुकसानी हेक्टरी 25,000 रुपये दिले पाहिजेत। ठीक आहे, असं हेच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब मानत होते। भालचंद्र शिरसाट, तुमचे मुद्दे लक्षात येत आहेत। आता आपण याच्या प्रकरणातलं जे उत्तर आहे ते तात्काळ घ्यावं लागेल। इथे शिवसेनेचा प्रतिनिधी अपेक्षित होता, पण आता सत्तेत तिघ एकत्रित असल्यानं तो नाही आला, तरी पण त्यांच्या भूमिकांना उत्तर देण्याची जबाबदारी ही महाविकास आघाडी या नात्यानं राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांवर पण आहे। सूरज चव्हाण, तुम्हाला भालचंद्र शिरसाट यांच्या आक्षेपांना उत्तर द्यावं लागेल। नक्कीच उत्तर देईन मी। खरं तर भालचंद्र शिरसाट साहेबांनी ज्या पद्धतीने आरोप केलेत, आरोप करत असताना कमीत कमी आरसा पाहायला पाहिजे होता।
भालचंद्र शिरसाट साहेब ज्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला किंवा 7/12 कोरा करू अशी आश्वासनं दिली, खरं तर त्याच्यानंतर कुठेतरी राज्यामध्ये जितकं कर्ज राज्यावरती 60 वर्षात झालं नव्हतं तितकं कर्ज भारतीय जनता पार्टीनं 5 वर्षात केलेलं आहे. आज राज्यावर 7,52,000 कोटीचं कर्ज भारतीय जनता पार्टीनं राज्यावर कर्ज आहे आणि त्यात 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनं 4,52,000 कोटीचं कर्ज या राज्यावरती करून ठेवले. एकीकडे राज्याला कर्जामध्ये ढकलायचं आणि दुसरीकडे कुठेतरी आपण मी थोडंसं क्लिअर करतो. ज्यावेळेस आपण शेतकऱ्याला आश्वासन देतो त्यावेळेस राज्याची स्थिती पाहणं गरजेचं असतं, शेतकऱ्यांना न्यायही देणं गरजेचं असतं. शिरसाट साहेब माझं पूर्ण उद्या, शिरसाट साहेब पूर्ण उद्या ज्यावेळेस आपण एखाद्याला न्याय देत असतो त्यावेळेस न्याय देत असताना शेतकऱ्यावरच येतोय. थोडं पूर्ण उद्या शिरसाट साहेब पूर्ण उद्या बोलू द्या. आपण ज्येष्ठ आहात, बोलू द्या. खरं तर ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांना न्याय देतो, राज्यावरती कर्जाचा डोंगर हे पाहत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाला न्याय भेटेल सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत. एक मिनिट, झालेल्या निर्णयांची ही चर्चा नाहीये सूरज चव्हाण. मी विनम्रपणे आपल्याला लक्षात आणून देतो, ही चर्चा नोव्हेंबर महिन्यात या तुम्ही सगळ्यांनी जो घोळ घातलाय ना त्याची आहे. तुम्ही एक उल्लेख केलात, आता तुम्ही उल्लेख केलात म्हणून मी केवळ इतिहासात डोकावतो आहे. तुम्ही असं म्हणालात की आरसा बघावा आरोप करण्यापूर्वी. आता ही बघा, ही आकडेवारी आहे. 2016ला झालेल्या आत्महत्यांपेक्षा 2018ला झालेल्या आत्महत्या कमी होत्या. दरवर्षागणिक आत्महत्या 16 पासून कमी होत गेलेल्या आहेत. 2,858, 2,674, 2,518. आत्महत्या 3 वर्ष कमी होत होत्या, तरी आरसा दाखवणार आहात का? नाही काते साहेब, आपण जर 2014 पासून 2019 पर्यंतचा इतिहास पाहिला, तुम्ही नुसतं मागच्या 2 वर्षाचा पाल पण पूर्ण 5 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर ह्या सरकारच्या काळात जितक्या आत्महत्या झाल्या तेवढ्या 10 वर्षामध्ये आत्महत्या झालेल्या नव्हत्या. इथे आकडा नाहीये तसा, तुम्ही विभागाचा आहे, तुम्ही अजूनही चेक करा. ह्या 5 वर्षामध्ये जेवढ्या आत्महत्या झाल्या त्याच्या आधी केवढ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या नाहीत. आज ह्या नुसता शेतकरीच नाही तर शेतकरी किती झाल्या 5 वर्षात, किती आत्महत्या झाल्या फडणवीस सरकारच्या काळात? सूरज चव्हाण मला सांगा, किती आत्महत्या झाल्या फडणवीस सरकारच्या काळात? 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 16,000 शेतकऱ्यांनी. मी हे बघा, इथली जी आकडेवारी आहे ना ती मोजली जरी 3 वर्षांची कमी होत जाणार. 5 वर्षाची मोजा तुम्ही, नुसतं 5 वर्षाची मोजा. 16,000वरती आकडेवारी झाली. बघा, 2,858 अधिक 2,674 अधिक 2,518 ही बेरीज जरी वरवर पाहिली ना ही नुसती तरी ती 7.5 ते म्हणजे 8,009. आपण एक गणित करू. आजही 8,500वर जात नाही, तुम्ही 16,000चा आकडा कुठून आणता? महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आजही त्या पद्धतीनं सरकार आकडे लपवण्याचा खेळ खेळतंय. भारतीय जनता पार्टीनं अनेकदा असे आकडे लपवून, माझ्या गावातलं उदाहरण मी सांगतो, एका शेतकऱ्याने माझ्या गावामध्ये आत्महत्या केल्या पण सरकारने त्याला कर्जबाजारीची आत्महत्या नाही तर वेगळं रूप देण्याचं पोलीस प्रशासनानं काम केलं आणि तसे दबाव ह्या सरकारच्या माध्यमातून केलेले आहेत. हे सिद्ध झालेलं आहे. हे माझ्या गावचं उदाहरण मी सांगू शकतो. त्याला कुठलाही नाही भेटलं नाही. भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत खरे आकडे कुठल्याही क्षेत्रातले पुढे येऊ देण्याचं काम केलेलं नाही. मग बेरोजगारीच्या भारतीय जनता पार्टी हमेशा मुद्दा मांडला तोच मुद्दा तुम्ही ज्या वेळेला सत्तेत होता तेव्हाही मांडला जात होता. त्यावेळेला तर शेतकरी हे कोणत्या कारणांमुळे आत्महत्या करतात इथपर्यंत वाद होत होतो ते. आता भालचंद्र शिरसाट एका गोष्टीचं उत्तर द्या. 2016, 17, 18ला आत्महत्यांची संख्या कमी होत असताना सुद्धा 16,000 लोक शेतकरी हे फडणवीसांच्या कार्यकाळामध्ये आत्महत्येला कवटाळून या जगाचा निरोप घेते झाले. या आरोपाला उत्तर तयार केलंय का तुम्ही, का तुम्हाला उत्तर सापडत नाहीयेत? नाही, शेतकऱ्यांसाठी उत्तर तयार करायचंय. आपल्याला काय राजकीय प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीये. महत्वाचा प्रश्न असा आहे की 15 वर्ष जे महाराष्ट्रात आघाडीचं सरकार होतं त्यांनी शेतकऱ्यांकडे सातत्याने केलेल्या दुर्लक्षामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत डुबला आणि 2014-15ला मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या हे खरं आहे. पण त्याला कारण त्याचं थकीत कर्ज होतं. 2014ला काही सरकार आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्या नाही. थकीत कर्ज आणि कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे.
पण त्यानंतर शाश्वत शेती, मागेल त्याला विहीर 1,73,000 विहिरी, मागेल त्याला शेततळ 1,67,000 शेततळी, कृषी पंप, मागेल त्याला विजेची जोडणी, मागेल तिथे जोडणी, सौर ऊर्जा पंप, शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिवार, अशा कितीतरी योजना राबवून शेतकऱ्याला एक सहाय्यभूत ठरेल अशा प्रकारचं काम जे भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने केलं, शेतीबद्दल सखोल अभ्यास करून ठीक आहे, त्याच्यात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली, ज्याच्यावर स्वतः ठीक आहे. भालचंद्र शिरसाट, हे अशा प्रकारचं इतकं पसरट आणि जर समजा तुम्ही तपशीलवार उत्तर देत राहिला तर मला वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला वेळ लागेल. तशा प्रकारच्या उत्तरांना आपण आत्ता तुम्हाला परवानगी नाही देऊ शकत, म्हणून मी थांबवतोय. आता आपल्यासोबत 2 महत्वपूर्ण असे शेतकऱ्यांचे नेते आहेत, चर्चा त्यांच्याकडे नेतो आहोत, त्यासाठी पण मी तुम्हाला थांबवलं. मला प्रकाश पोहिरे, आपण एका गोष्टीचा सर्वात पहिल्यांदा खुलासा करा की नोव्हेंबरमध्ये 300 आत्महत्या होतात आणि राजकारण्यांकडे किमान आम्हाला माफ करा इतकं म्हणण्या इतका संवेदनशील विचारही नसतो. काचे साहेब, एक लक्षात घ्या, आताच आकडेवारी सांगितली कोणीतरी की 16,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या 5 वर्षात झाल्या. एकदाच आपण ते खरं मानूया. खरं म्हटलं म्हणजे त्याच्यापेक्षा खूप जास्त आत्महत्या झाल्या, त्यांची सगळ्यांची आकडेवारी माझ्याकडे आहे. परंतु 16,000 आत्महत्या 5 वर्षात म्हणजे वर्षाला 3200 आत्महत्या होतात, एक लक्षात घ्या. आणि वर्षाला 3200 म्हणजे दिवसाला 9 आत्महत्या झाल्यात, एक समजून घ्या. आणि ह्या काही आत्महत्या ज्या आहेत ह्या थांबवण्यासाठी सरकार काही करत नाही. आत्महत्या कशामुळे होतात? मुळामध्ये शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नसल्यामुळे तो आत्महत्या करतोय. माझं म्हणणं, आता कोणीतरी बोलत होतं की आम्ही सरकारने आमच्या ह्या योजना केल्या, त्या योजना केल्या, धमकं केलं, फलानं केलं. हो, माझं म्हणणं आहे, गावभर तुम्ही इकडे पुलं बांधताय, रस्ते बांधताय, याच्यामुळे किंवा शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये जलयुक्त शिवार वगैरे, शेतकऱ्यांच्या खिशात पैसा कुठे गेलाय याच्यामध्ये? त्याची व्यक्तिगत गरिबी कुठे जाते? तुम्ही एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या घरामध्ये पैसा येईल त्याचा माल विकून किंवा त्याच्या मालाला भाव मिळाला तर सरकारने काय केलं? मागच्या सरकारने तुरीला भाव मिळायला लागला 10,000, विदेशातून तूर आयात केली आणि तूर टाकून हे केलं. कांद्याला आता भाव मिळत होता, कांद्यावर निर्यात बंदी लादली. आता कांद्यावर निर्यात बंदी लादल्याने मला तुम्ही सांगा, आता एखादा पेन जर निर्णयांच्या चर्चेला येऊ, आपण त्या निर्णयांच्या चर्चेला येऊ, पण मी मध्ये आपल्याला एकाच गोष्टीसाठी थांबवतोय आणि तो प्रश्न असा आहे की किमान आपल्या राजकीय हव्यासापोटी जो एक अख्खा महिना महाराष्ट्राला बिना सरकारचा अनुभवायला लागला, त्याबद्दल आम्हाला किमान माफ करा इतकी संवेदनशीलता का व्यक्त होत नाही? आपण केवळ 1 महिना कसं म्हणता? हे गेले 3 महिने झाले यांचा घोळ चालू आहे आणि केवळ सत्य चालू आहे. 1 महिना नाहीच आहे ना. बरोबर आहे. दिवस 70-80 दिवस. आता 1 महिना यासाठी, कारण त्या एका महिन्यात 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि हा आकडा सर्वाधिक निघतोय गेल्या 4 वर्षातला. गेल्या 4 वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात कधी आत्महत्या नोव्हेंबरमध्ये नव्हत्या झालेल्या. साहेब, या आत्महत्या काहीच नाही. आता येणारे काही दिवस थांबा, आपण साहेब तुम्हाला दाखवतो आत्महत्या होती. इतकी परिस्थिती वाईट या देशाची होत चाललेली आहे. मला सांगा ना, शेतकऱ्याला जगायला तुम्हाला काहीतरी त्याला आशेचा किरण लागावा लागतो. आशेचा किरण कुठे दिसतच नाही. अगदी बरोबर. फार बरं झालं प्रकाशजी आपण हा मुद्दा काढलात. आता इथे आपल्या सोबत सूरज चव्हाण आहेत. सूरज चव्हाण, आशेचा किरण तो पूर्ण महिना दिसत नव्हता. आम्ही वारंवार माध्यमातली लोक सुद्धा सांगत होतो की सत्तेत यायच्या प्रक्रिया तातडीनं पूर्ण करा, कारण शेतकरी नाडला गेलेला आहे. त्या उलट नेते शेताच्या बांधावर जाऊन त्याला आत्मविश्वास देण्याचं, त्याला आश्वासनं देण्याचं काम करत होते. खरं तर प्रसादजी, बरं झालं आपण हा विषय काढला. महाराष्ट्रातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त सीट निवडून दिल्या. सरकार स्थापनेचं त्यांनी खरं तर दावा करायला पाहिजे होता, पण सत्तेच्या आणि ॲटिट्यूडमुळं या महाराष्ट्रात त्यांनी सरकार स्थापन केलेलं नाहीये. आज कुठंतरी फडणवीस सरकार असताना अवकाळी पावसानं महाराष्ट्राला खूप सारं झोडपलं होतं. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आला होता. अशा परिस्थितीमध्ये फडणवीस सरकारनं मदत करण्याऐवजी तुटकी फुटकी 10,000पर्यंतची, हेक्टरी 10,000 रुपयेपर्यंतची मदत करण्याचं आश्वासन दिलं. ती मदत अजूनपर्यंत पोहोचली नाही, म्हणून आम्हाला काल परवा समजलं की ती मदत गेलेली नाहीये. फक्त आश्वासनं देणं, 5 वर्षामध्ये त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत. आणि मग खरं सांगायचं झालं तर
ह्या गोष्टीला सगळ्या ह्या प्रक्रियेला देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे. त्याचं कारण सांगतो. सरकारने तुम्हाला मॅन्डेट देऊन जरी तुम्ही एक सरकार स्थापन करू शकलात, त्याच्यानंतर या राज्याला स्थिर सरकार देण्याचं काम 3 वेगवेगळ्या विचाराचे पक्ष असूनही राज्यामध्ये स्थिर सरकार शेतकरी अडचणीत असताना पवार साहेबांनी स्थिर सरकारची अवस्था काय आज? खाते वाटप होत नाहीये. मी सांगतो तुम्ही 3 वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्रित असतील, बऱ्याच गोष्टीची तुम्हाला जर एकत्र येऊन या राज्याला प्रगतीकडे नेण्याचं काम करणार असतील तर त्या गोष्टीला थोडा वेळ लागणारच आहे. असं नाही की आमची काही पूर्वीपासून अलायन्स होतं, एक वैचारिक आमचे काही जुळलेलं होतं. आमची विचारधारा पूर्णपणे वेगळी होती. वाट बघायची. आमची विचारधारा पूर्णपणे वेगळी होती. तुमच्या विचारधारेची आम्ही वाट त्यांची बघितली. ते सरकार स्थापन काय करतील का नाही? जर शब्दाला ते स्वतःच्या दिलेल्या शब्दाला जागत नसतील, स्वतःच्या फायद्यासाठी जर ते राजकारण करत असतील, महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून देण्याचं काम ते करत असतील, ठीक आहे, तर कुठेतरी जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून आम्ही घेण्याचे काम केलेलं आहे. एक तांत्रिक मुद्दा सूरजजी तुमच्या समोर ठेवतो. ऑक्टोबरची आकडेवारी आहे 186. ठीक आहे. नोव्हेंबरची आकडेवारी आहे 300, म्हणजे दिवसाला 10. फडणवीसांनी 9 तारखेला सांगितलं की ते सरकार स्थापन करणार नाहीत. आपण ते 186 अधिक 90 अशी बेरीज करू, झाल्या 276. 276 आत्महत्यांची जबाबदारी ही आपण फडणवीसांच्या माथी देऊन टाकू. उरलेल्याचं काय? उरल्याच तेच सांगतोय. त्याच्यानंतर या राज्यामध्ये 3 विचारधारेचे वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येऊन आज महाविकास आघाडी स्थापन केली. ते आज राज्याला स्थिर सरकार देण्याचं काम, आणि आल्यानंतर पहिला निर्णय काय असेल तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. त्या 2 लाख रुपयाला सुद्धा तुम्ही थकीत मध्ये माफी दिलेली आहे. तुम्ही कुठेतरी गल्लत होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की सप्टेंबर पर्यंत पूर्ण आकडे, कमीत कमी ती आकडेवारी तर जाणून घेत असेल. आज राज्यावरती जी काही कर्जाचा डोंगर आहे, आज थकीत कर्ज किती आहे, चालू थकबाकीदार किती आहेत, याची पूर्ण आकडेवारी सरकार मागून घेऊन सप्टेंबर पर्यंत पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार. याच्यावर आता मग बोलायला लागेल. कारण कसं आहे ना, नोव्हेंबर मधली अवकाळी ज्यांनी अनुभवली त्यांनी सरकार नसल्यामुळे आत्महत्यांचा मार्ग पत्करला. नवले साहेब आपल्या सोबत आहेत. डॉक्टर अजित नवले राज्य सरचिटणीस आहेत किसान सभेचे. मला वाटतं नवले साहेब आता तुम्हाला माझा आवाज येत असेल आणि तुम्ही आता पूर्णपणे संपर्कात आमच्या प्रस्थापित असाल. माझा आवाज येतोय आपल्या? हो, येतोय. अच्छा, कसं आहे, शेतकऱ्यांच्या साठीच्या कर्जमाफीच्या घोषणा पुन्हा सुरू होत आहेत. एकदा प्रामाणिकपणे तुम्ही पण स्पष्ट सांगून टाका की आत्ता झालेली कर्जमाफी ही किती लाभकारी आहे, आणि नोव्हेंबर महिन्यात ज्यांच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी या महाराष्ट्रातल्या 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याची जबाबदारी कोणावर नोंदवायची? प्रसादजी, मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगोदर देऊ इच्छितो. ही जबाबदारी कोणाची हे एकदा खरं तर ठरवायला पाहिजे. बघा, शेतीत आपण जेव्हा आज पेरतो त्यावेळी ते 8-9 महिन्यानं काढायला येतं, उगतं आणि त्याची कापणी करायला येते. त्यामुळे ह्या 300 आत्महत्या कोणत्या सरकारच्या काळात झालेल्या आहेत हे पाहत असताना त्यांच्यासाठीची कारणं कोणत्या सरकारच्या काळात पेरली गेली हेही आपल्याला पाहावं लागेल. शेतकऱ्यांच्या बाजूने जर योग्य धोरणं घेतली असती, पहिली कर्जमाफी फसवी झाली नसती, तर मला असं वाटतं की शेतकऱ्याच्या खिशामध्ये 4 पैसे आज असते आणि आत्महत्यांच्या पासून ते परावृत्त होऊ शकले असते. पहिला मुद्दा होता, पहिली कर्जमाफी फसवी झाली. लोकांमध्ये असंतोष होता. लोकांना वाटलं की आपण सरकार बदलून पाहूया, आणि मग नवं सरकार सांगत होतं की शेतकऱ्यांचा 7/12 आम्ही कोरा करणार, शेतकऱ्यांना दिलासा देणार. नवले साहेब, लोकांना कसं काय वाटलं की सरकार बदललं पाहिजे? त्यांनी तर 176 जागा निवडून दिल्यात. लोकांनी युतीला 176 जागा दिल्या ना निवडून, तेव्हा लोक कुठे सरकार बदलायला निघाली होती? एका पक्षाला त्या जागा नक्कीच दिल्या, परंतु त्याचा दुसरा अर्थ होता की भाजपच्या विरोधात जे पक्ष होते त्याच्यामध्ये नक्कीच त्याला जास्त आमदार या महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहेत. नाही साहेब, मला वाटतं नवले साहेब आकडा कुठेतरी गल्लत होतोय. आपल्याला आठवत असेल शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र निवडणूक लढली, ते 176 जागा निवडून आल्यात. हा, हे बरोबर आहे. आपण त्या उत्तराकडे, तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे मी येतोय. हा जो काही शब्द दिलेला होता नव्या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा, आम्ही सगळे आनंदी होतो. आम्हाला वाटत होतं की आता काही दिलासा मिळेल. पहिली कर्जमाफी फसवी झाली, किमान ह्यावेळी तरी फसवलं जाणार नाही. पण शासनादेश जेव्हा काढला, आपण बघा, त्यांनी सांगितलं 2 लाखाच्या वर तुमचं कर्ज असेल तर तुम्ही कर्जमाफीसाठी अपात्र असणार. आज
अक्षरशः दिवसाला अनेक फोन आम्हाला येतात, डोळ्यात पाणी शेतकऱ्यांचं असतं. माझं कर्ज 2,10,000 आहे, 2,15,000 आहे आणि मी कर्जमाफीसाठी अपात्र आहे. बरं, अनेक शेतकरी आहे 2015च्या अगोदरचे, ते आज शेतीच्या कर्जमाफीसाठी अपात्र आहे. एकंदरीत लक्षात येतंय की पहिल्यांदाही कर्जमाफीत फसवलं गेलं, आता दुसरं सरकारही तुमच्या या मुद्द्यावर सूरज चव्हाण यांना लगेचच उत्तर द्यायचंय, त्यांना आपण बोलायला देऊ, त्यानंतर भालचंद्र शिरसाट बोलणार आहेत. सूरजजी आपण बोला. नवले साहेब, आपण एक आता मुद्दा उपस्थित केलात की 2 लाखाच्या ज्याचं वर कर्ज आहे त्याला सरकारने कर्जमाफी दिलेली नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी साहेबांनी सांगितलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी ते सांगितले. आजही ते व्हिडिओ युट्यूबवरती आहेत किंवा माध्यमातूनही ते व्हिडिओ दाखवण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लोकांचं कर्ज 2 लाखाच्या वर आहे अशा लोकांची किती संख्या या महाराष्ट्रामध्ये आहे, अशा किती लोकांचं कर्जाचा आकडा आहे हे राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीच्या सरकारने ते मागवून घेतलेलं आहे आणि सप्टेंबरच्या अगोदर याच्यावरती निर्णय होऊन त्याही लोकांना त्या कर्जमाफीचा लाभ होईल. फक्त प्रोसेस महाराष्ट्रामध्ये असे किती शेतकरी आहेत की अशा लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे त्याची आकडेवारी आणि हे शासनाचं काम आहे. पण सप्टेंबरच्या आधी महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ करणार हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 2 लाख पर्यंतच ना, 2 लाख त्यांचा आक्षेप 2 लाख पर्यंतच आहे. ज्या लोकांचं 2 लाखाचं कर्ज आहे, ज्या लोकांना समजा ते 2 लाखाच्या थकीत असेल, 2 लाखाच्या वर जरी कर्ज असलं पण 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या व्यक्तींना भेटणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंत पाटील साहेबांनी हे वारंवार आपल्या माध्यमाच्या समोर केलेलं आहे. पण कुठेतरी काही गोष्टीला फाटा देऊन फक्त एक चर्चेत विषय ठेवायचा या उद्देशाने नवले साहेबांना काय पडले ते मागच्याही सरकारच्या विरोधात. मी नवले साहेबांना ते सांगू इच्छितो की कदाचित ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसेल तर नवले साहेबांनी हा व्हिडिओ नवलेंच्याकडे माहिती पोहोचलेली नाही, कदा असू शकतं ना, पोहोचली नसेल. पण त्याच्यानंतर अभ्यास नाही का झाला तुमचा? सर ऐका, त्याच्यानंतर ज्यावेळी महाराष्ट्रातील जनतेतून असे काही क्युरी निघत होत्या किंवा असे काही आक्षेप घेतले जात होते, त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील साहेबांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती प्रोसेस करण्याची सांगितले की सप्टेंबर पर्यंत हे आम्ही सगळे क्लिअर करणार. त्याच्यावर त्यांचा अभ्यास झालाय का आपण विचारू? अभ्यास करून बोलता आहात का नवले साहेब? तुम्ही खुलासा करा. यांना असं वाटतंय की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली नाही. आपण साक्षीदार आहात. ज्यावेळी शासन आदेश निघाला, महाराष्ट्रात सर्वात अगोदर प्रतिक्रिया शासन आदेशाचा अभ्यास करून किसान सभेनं दिली, आम्ही दिली. प्रसादजी आपण स्वतः साक्षीदार आहात, आपल्याला मी त्याची प्रेस नोट लगेच पाठवलेली होती. त्यामुळे अभ्यासाशिवाय आम्ही बोलत नाही हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. जयंत पाटील साहेबांनी जी प्रेस नोट काढली आणि पत्रकार परिषद दुसऱ्या दिवशी घेतली, खरं तर माझा फोन त्यांच्याशी झाला होता आणि त्यानंतर त्यांना विनंती केली होती की तुम्ही क्लेरिफिकेशन द्या. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद आजही आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे. ते असं म्हणाले की 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे त्यांना सुद्धा काही ना काही दिलासा देण्याचा मी प्रयत्न करेन, आमचं सरकार प्रयत्न करेन. प्रसादजी, हा काही ना काही दिलासा म्हणजे काय? सरळ अर्थ आहे की तुम्हाला 2 लाखाच्या वरच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची नाही. मागच्या सरकारने जशी त्यांची वन टाइम सेटलमेंटची योजना आणली त्याच प्रकारे तुम्हाला परत एकदा कर्जमाफी ऐवजी कर्ज परतफेड योजना त्यांच्यासाठी आणायची आहे आणि परत एकदा फसवायचंय हे उघड आहे. प्रसाद, मग याच्यावर सूरज चव्हाण यांच्यासाठी 30 सेकंद देतो. सूरज चव्हाण, हाही गंभीर आरोप आहे. तुम्हाला कर्जमाफी नाही करायची, कर्जमुक्ती नाही करायची, कर्ज परतफेड करायची. आम्ही भारतीय जनता पार्टीचे नेते नाहीत किंवा कार्यकर्ते नाहीत खोटं बोलायला, तत्वता अर्थीय निकष न लावता सरळ सोप्या पद्धतीनं 2 लाख रुपयाचं कर्ज माफ करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीनं घेतलेला आहे. आणि महाविकास आघाडीनं हेही सांगितलं होतं की सप्टेंबर पर्यंत ज्या लोकांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे अशाही लोकांना त्या कर्जमाफीचा लाभ घेता येईल. पण अशी आकडेवारी किती आहे, त्यांच्यावरती अशा लोकांची संख्या किती आहे किंवा अशा लोकांना किती कर्जमाफीचा आकडा येईल हे सगळं स्पष्ट करून, हे सगळी माहिती गोळा करून पुढचा निर्णय घेणार आहेत. पण महाविकास आघाडीनं हे स्पष्ट केलेलं आहे की त्याही लोकांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफीचा लाभ भेटेल. ठीक आहे. भालचंद्र शिरसाट, आपण बराच वेळ बोलण्यास उत्सुक आहात, आपली प्रतिक्रिया नोंदवा, त्यानंतर मला प्रकाश पोहरेंना बोलतं करायचंय. खरं म्हटलं तर माणसाला 2 पायावर नीट चालता येतं, पण जेव्हा 3 पाय असतात तेव्हा 3रा पाय हा 2 पायाच्या मध्ये अडकतो, हे स्वाभाविक आहे. आजही या महाराष्ट्राला कृषी मंत्री नाही,
महसूल मंत्री नाही, अर्थमंत्री नाही, निर्णय घेणं, आर्थिक नियोजन करणं कोण करतंय माहित नाही, कधी होणार माहित नाही. केवळ घोषणा झालेली आहे 2 लाखाची. भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना 1.5 लाखाची कर्जमाफी असताना 1.5 लाखापेक्षा जास्त थकीत कर्ज आहे. समजा 5,000 असेल, 10,000 असेल, 25,000 असेल, ते त्याने वरची रक्कम भरली का मूळ 1.5 लाख त्याला मिळत होती. या GR मध्ये ज्याची 2 लाख 1 रुपया असेल तरी 1 रुपया भरला तरी त्याला 2 लाख रुपये मिळणार नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुसलीत. आपला जो मुद्दा आत्महत्येचा आहे, आत्महत्या नोव्हेंबरमध्ये झाल्या आहेत. नवले साहेब हे भाजप विरोधी आहेत, मला मान्य आहे. पेरावं ते उगवतं, पण अवकाळी पावसामुळे आलेलं उगवलेलं पिकाचं नुकसान झालंय. उगवलं होतं, चांगलं पीक उगवलं होतं, हातातोंडाशी आलेला पिकाचा घास या अवकाळी पावसाने गेला आणि म्हणून या आत्महत्या झाल्यावर आत्महत्या रोखण्यासाठी त्यावेळी शिरसाट साहेब, आपली पण राजकीय प्रतिक्रिया बऱ्यापैकी आहे. आता मला प्रकाश पोहरेंना संधी द्यायची आहे. प्रकाश पोहरे, एका गोष्टीचं थेट आणि स्पष्ट उत्तर द्या. या आत्महत्यांसाठी जबाबदारी कोणीच घेत नाहीये राजकीय पक्षांमध्ये, पण ही जबाबदारी निश्चित व्हायला हवी. तुमच्या लेखी ती कोणावर व्हायला हवी? ते कसं आहे की आत्महत्या ज्या काही शेतकऱ्यांच्या सुरू आहेत त्या खरं म्हटलं म्हणजे पॉलिसीच्या दोषामुळे होत आहेत. एक लक्षात घ्या, तुम्ही किती वेळेला कर्जमाफी करणार आहात आणि जो शेतकरी याचा धंदा तोट्यात आहे, ज्याचा माल कमी किमतीत विकला जातो, सरकार त्याला म्हणते की यांना पुन्हा कर्ज द्या. मला सांगा, तुम्ही एखादा इंडस्ट्रियलिस्ट जेव्हा तुमच्याकडे येतो, तुम्ही बघत नाही का की त्याचं तो कर्जफेड परत करणार आहे की नाही? त्याच्या बँकांनी जर अशा डुबणाऱ्या धंद्याला कर्ज दिलं तर बँका जाग्यावर राहतील का? कसं सरकार म्हणू शकतं बँकांना की तुम्ही यांना पुन्हा कर्ज द्या? त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचा धंदा तोट्यात आहे, तो पहिले धंद्यात तोटा का आहे त्या धंद्यामध्ये? त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकार, राज्य सरकार त्याच्यामध्ये लुटबूट करतं. तुम्ही बघा, कांद्यावर निर्यात बंदी, त्याच्यावर काही साधा कुठे आवाज नाहीये. तुरीचे भाव पाडले जातात सरकारकडून. मला तुम्ही सरळ सांगा, या सरकारने म्हटलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू. 7-12 कोराचा अर्थ काय आहे? हो, तुमच्यावर असलेले जे काय कर्ज असेल, शेतकरी लहान असो मोठा असो, तुम्ही शेतकऱ्यांमध्ये डिफरेन्शिएट कसं काय करू शकता की हा शेतकरी लहान आहे तो मोठा आहे? कर्ज आहे, कर्ज आहे. त्यांनी काही जमीन काय कोणाची लवाडी करून आणली आहे का? लहान शेतकरी मोठा शेतकरी, तुम्ही तफावत करणं चूक आहे. तुम्हाला 2 लाख मग प्रकाश पोहरे, मी आपल्याला मध्ये एका गोष्टीसाठी थांबवतो. मला या गोष्टीचंही तुमच्याकडून उत्तर हवंय की ज्यांना सरसकट कर्जमाफी करायची होती, ज्यांना शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करायचा होता, ते का करू शकले नाहीत? त्यांचं घोडं अडतंय कुठं? काही ते मला मान्य आहे की यांच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत, पैसे सोडून द्यावं भगदाळ पडलंय तिजोरीला. तिजोरीमध्ये ढेला नाही आहे. आता ज्यांचे खिचत कापलेले आहेत ते लोकांना काय मदत करणार आहे ते पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. ते मला मान्य आहे, हे म्हणायला फार सोपं आहे. जशा पद्धतीने विरोधी पक्षात बसलं म्हणजे मग म्हणता येतं, जसं उद्धव ठाकरे सुद्धा जेव्हा सत्तेत नव्हते किंवा याच्यात नव्हते तर त्यावेळेला ते म्हणत होते 25,000 रुपये द्या असं. आता तेव्हा ते स्वतः सत्तेत बसले तेव्हा त्यांना कळतंय ना काय. आपण मी काही असा आकड तांडव करणारा किंवा हे म्हणणारा नाहीये. मला सुद्धा वस्तुस्थिती काय आहे ते माहिती आहे. उद्या मी जरी मुख्यमंत्री झालो तरी 1 रुपया कोणाला छदाम देऊ शकणार नाही. पैसाच नाही आहे राज्यामध्ये. पैसा नाहीये राज्यामध्ये. भालचंद्र शिरसाट, राज्याच्या या स्थितीला तरी कोण जबाबदार आहे याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मगाशी सूरज चव्हाण यांनी गेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला त्यासाठी जबाबदार ठरवलं होतं. पैसा नाही हे अतिशय चुकीचं विधान आहे. आपल्याकडे जे कर्ज आहे राज्यावरती ते इतर राज्यांच्या तुलनेत फार कमी आहे आणि आपली जी पत आहे, क्रेडिबिलिटी आहे, क्रेडिट आहे, त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. महत्वाचं म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये आणि राज्यपालाने 8,000 रुपये हेक्टरी मदत केली होती. त्यावेळेला 8,000ने काय होणार असं शिष्टमंडळ घेऊन गेले. त्या शिष्ट लोक आता सत्तेमध्ये आहेत. 25,000ची त्यांनी मागणी केली, बरोबर आहे, 25,000 दिले पाहिजे, पण काळजीवाहू सरकारला एक लिमिटेड अधिकार असतात. 8,000 पोहोचले का सरकार आलं? भालचंद्र शिरसाट, ते 8,000 पोहोचले का? पहिल्यांदा आला नाही. भालचंद्र शिरसाट, ते 8,000 राज्यपालांनी दिलेले पोहोचले का शेतकऱ्यांपर्यंत? ज्यांनी अर्ज केला त्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोहोचलेत तुमच्या लेखी ते पोहोचलेत. सूरज चव्हाण, कारण ते सूरज चव्हाण आपली प्रतिक्रिया. नाही, याच्यावरती बघा, भारतीय जनता पार्टीची दुटप्पी भूमिका बघा.
आज भालचंद्र शिरसाट साहेब म्हणतात की ते 8,000 रुपयाची आम्ही घोषणा केली. खरं तर मी आज महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न विचारू इच्छितो की खरंच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला गोष्टीचा लाभ झालाय का? किती दुटप्पी भूमिका. जे यावेळेस सत्तेत होते, ज्यावेळेस काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून ते काम करत होते, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्याला जितकी अवकाळी परिस्थिती असताना, शिरसाट साहेब थांबा, अवकाळी परिस्थिती आणि वाईट परिस्थिती असतानाही त्यांनी फक्त 8,000 रुपयाची घोषणा केली. आणि ज्यावेळेस हे विरोधात बसले त्यावेळेस हेच लोक म्हणतात की 25,000 रुपयेपर्यंत तुम्ही कर्ज माफ केलं पाहिजे किंवा हेतरी शेतकऱ्यांना 25,000पर्यंत तुम्ही कर्जमाफी केली पाहिजे. अहो शिरसाट साहेब राज्याची परिस्थिती तुम्ही अशी करून ठेवलेली आहे. राज्याची परिस्थिती अशी करून ठेवली आहे. क्रेडिबिलिटी काय आहे? जेवढं 60 वर्षाच्या कर्ज नव्हतं तेवढं तुम्ही 5 वर्षाच्या तिपटीने करून ठेवलेलं आहे. राज्याची पत म्हणजे काय कितीही कर्ज काढायचं. आमची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे मागणी केली. शिरसाट साहेब राष्ट्रवादी काँग्रेसकडनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी केली. या राज्यावर झालेल्या कर्जाची श्वेतपत्रिका काढा. पैसे कुठे मुरलेत, कुठल्या मगरमच्छीने ते पैसे खाल्लेले आहेत. या 5 वर्षामध्ये जी राज्यावरती तुम्हाला दोघांनाही थांबवतोय, यासाठी थांबवतोय कारण आपल्याला जाहिरातीची विश्रांती तर घ्यायचीच आहे. पण तरीही जाता जाता सूरज चव्हाण यांना मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट अशी, 60 वर्षापूर्वी महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या होती तेवढी लोकसंख्या आत्ता नाहीये. त्यामुळे अतिशय स्वाभाविकरित्या कर्जाचा एक प्रकारचा स्तर वाढणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा माझा फक्त ऐकून घ्या असा आहे, तुम्ही वारंवार असं म्हणता आहात की श्वेतपत्रिका काढा, श्वेतपत्रिका काढा. तुम्ही स्वतः आता सत्तेत आहात, तुम्ही सांगा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राला सांगा अमुक तारखेला श्वेतपत्रिका निघेल. आमची मागणी आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातले नेते हे त्याच्यावरती निर्णय घेतील. पण आमची मागणी आहे ज्या सरकारने या महाराष्ट्राला कर्ज नेऊन ठेवलेलं आहे आणि कुठंच काही विकास दिसत नसेल तर तो पैसा नेमका मुरलाय कुठं? बरोबर आहे. त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला आपण महाराष्ट्राचे सेवक आहोत तर महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तर देणं दायित्व ठरतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आहे की श्वेतपत्रिका काढून या सरकारने दायित्व आहे ना. महाराष्ट्राचं या सरकारने जे महाराष्ट्राचं वाटलं केलंय महाराष्ट्रातल्या जनतेला पटकन याचं उत्तर द्या. श्वेतपत्रिकेची भीती वाटतेय का? तुम्हाला कोणी थांबवलंय? आमची मागणी आहे, थांबवलं कोणी नाही, कुणाला घाबरू नये. थांबवलंय कोणी? तुला थांबवलंय कोणी? काढायला लावणार साहेब, आमची मागणी सरकारकडे मागणी आहे. सरकारकडे तुम्ही सरकारमध्ये यावर निघेल दूध का दूध पाणी का पाणी होईल. दूध का दूध पाणी का पाणी काळजी कोणाकडे करताय? दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि महाराष्ट्राच्या जनतेला सत्य समोर येईल. तुम्ही सरकार आहात, तुम्ही सरकार आहात, काय वेळासारखं बोलतोय? आम्ही मागणी केली आहे. कोणाकडे मागणी केली आहे? स्थगिती सरकारकडे, स्थगिती मुख्यमंत्र्यांकडे, सगळ्या गोष्टीला स्थगिती देतात. त्यांच्याकडे मागणी केली आहे. कामं केलं स्थगिती भेटणार, काहीतरी स्थगिती भेटणार. शेतकरी स्थगिती दिल्या म्हणजे अंतिम नाही दिली. कुठल्या कामाला ते सांगा. कुठल्या कामाला मुख्यमंत्री महोदयांनी कदाचित आपण ऐकलं मुख्यमंत्री कुठल्या कामाला प्रायोरिटी द्यायची, कुठल्या कामाला प्रायोरिटी द्यायची, मला आता दोघांच्याही चर्चेमध्ये हस्तक्षेप करायचा आहे. मला दोघांच्याही चर्चेमध्ये हस्तक्षेप करायचा आहे. विषय शेतकरी आत्महत्यांचा होता. तो पुन्हा एकदा राजकीय चर्चेमध्येच गुंतत चाललेला इथे दिसतोय. राष्ट्रवादी काँग्रेसनी सत्तेत राहून मुख्यमंत्र्यांकडे प्राप्त आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. हे फार रंजक राजकीय उदाहरण समजावं लागेल. याचं कारण असं आहे की आम्ही मागणी केली आहे, अजून श्वेतपत्रिका निघाली नसेल तर मुख्यमंत्र्यांना श्वेतपत्रिका काढायची नाही आणि राष्ट्रवादीची मागणी मान्य करायची नाही का, असा सवाल उपस्थित राहू शकतो. असे अनेक प्रश्न आहेत. पण पुढच्या भागामध्ये मात्र आपल्याला अत्यंत गांभीर्यपूर्वक कुठलीही राजकीय भूमिका न घेता शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय करता येईल यावर बोलायचं आहे. तेव्हा एक छोटीशी जाहिरातीची विश्रांती, लवकरच परत येतो.
नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आपल्याबरोबर विविध मान्यवर आहेत. त्यांची एक पटकन आपल्याला ओळख करून देतो. आपल्या सोबत आहेत किसान ब्रिगेडचे संस्थापक प्रकाश पोहरे, राज्य सरचिटणीस किसान सभेचे डॉक्टर अजित नवले, प्रवक्ता आहेत राष्ट्रवादीचे आपल्या सोबत सूरज चव्हाण आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आहेत भालचंद्र शिरसाट. या भागामध्ये मी आपल्या सर्व मान्यवरांना ही विनंती करतो की आपण आपल्या राजकीय भूमिका बाजूला ठेवू. आपल्याला या भागात किमान हे उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी पहिल्या 3 कोणत्या उपाययोजना करता येतील. मी प्रकाश पोहरेंपासून चर्चेची सुरुवात करतो. प्रकाशजी, मला एका गोष्टीचा आपल्याकडून खुलासा असा हवा आहे की नोव्हेंबर महिन्यात ज्या आत्महत्या झाल्या त्या 300चा आकडा गाठणाऱ्या सरकार दरबारी नोंदवल्या गेलेल्या आहेत. त्यातल्या मराठवाड्यात सर्वाधिक आहेत आणि त्यानंतर विदर्भातली आकडेवारी समोर येते. अवकाळीमुळे तेव्हाही आत्महत्या झालेल्या दिसतात आणि आता नोव्हेंबर 2019ची अवकाळी झाल्यानंतर पुन्हा एकदा आत्ताही पाऊस जोरदार सुरू झालेला आहे. मला एका गोष्टीचं पटकन उत्तर द्या. मराठवाड्यात आत्महत्या वाढण्याचं कारण काय? आता आहे मराठवाडा विदर्भ. एक लक्षात घ्या, शेतकऱ्यांना जर गरजेची गोष्ट काय असेल तर ती सगळ्यात पहिले त्यांना पाहिजे ते वीज. मला सांगा, आजच्या घडीला कसे आहेत, गेले 20 वर्ष झाले. म्हणजे पहिले काय झालं की वीज नाही आहे, तुटवडा आहे म्हणून वीज देत नाही. आता वीज वाया जात आहे, सरप्लस आहे. सर्वकडे यांनी त्यांचे ते केंद्र बंद करायचे आदेश दिलेले आहेत, कारण यांच्याकडे विजेची मागणी नाही, कारण इंडस्ट्रीज बंद आहे. असं असताना जेव्हा तुमच्याकडे वीज वाया जाते आहे, कमीत कमी शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या ना. रात्री 3 दिवस दिवसा द्यायची आणि 4 दिवस रात्री द्यायची. त्याच्यामुळे एक ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर जी काही 7-12 कोरा, आता कमीत कमी 2 लाख सरसकट द्या, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ज्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एक मिनिट आपण एक मुद्दा घेत जाऊ जेणेकरून आपल्याला त्याची उत्तर पण सापडू शकतील. आपला पहिला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. वीज सरप्लस झालेली आहे पण त्याचं नियोजन आणि वितरणाच्या संदर्भातली आव्हानं आहेत. डॉक्टर नवले आहेत आपल्या बरोबर. डॉक्टर नवले साहेब, आता मला विदर्भातल्या आत्महत्यांचं आत्ताचं कारण सांगा. प्रसादजी, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या आत्महत्यांचं एकंदरीतच महाराष्ट्रातल्या आत्महत्यांची केवळ 3 कारणं आहेत. 1, प्रचंड कर्जबाजारीपणा. 2, प्रचंड वाढलेला उत्पादन खर्च. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतीमालाला भाव मिळत नाही, नैसर्गिक आपत्तीत संरक्षण मिळत नाही आणि त्यामुळे शेतकरी एका ट्रॅप मध्ये अडकलेला आपल्याला दिसतोय. 208 संघटना ज्या दिल्लीमध्ये एकत्र आल्या आणि राज्य स्तराचं सगळं प्रतिबिंब त्या सगळ्या दिल्लीच्या परिषदेमध्ये उमटून जो निष्कर्ष काढला, 208 संघटनांनी एकमुखी प्रसादची मागणी केली. यातून बाहेर पडायचं असेल तर देशव्यापी कर्जमाफी दिली पाहिजे, लूट वापसीचा भाग म्हणून 1.5 पट हमी भाव दिला पाहिजे, परत शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी, आणि नैसर्गिक आपत्तीतून संरक्षण मिळावं यासाठी खरीखुरी कॉर्पोरेट घराण्यांना नव्हे तर शेतकऱ्यांना मदत करणारी विमा पॉलिसी दिली पाहिजे. ठीक आहे, विमा पॉलिसीचा एक मुद्दा तुम्ही आणलेला आहे. तुमच्याकडून आलेले महत्वाचे मुद्दे असे आहेत, कर्ज वाढतंय, उत्पादन खर्च वाढतोय आणि हमी भाव कमी होतोय. सूरज चव्हाण, मला माहिती नाहीये पण मी किमान अशी गृहीत भूमिका घेतो की तुमच्या घरात शेती असावी. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे, मी स्वतः शेतीमध्ये कामही केलेलं आहे, त्याच्यामुळे उत्तम. तर तुमची शेती कुठे आहे? ती बागायती आहे, कोरडवाहू आहे का? आणि तुम्ही त्या शेतीच्या अनुभवानं हे सांगा की आत्महत्यांसाठीची तुमच्या लेखी कारणं कुठली? खरं तर माझी शेतकरी कोरडवाहू आहे. मी लातूर जिल्ह्यातला असल्यामुळं आमचं भाग कोरडवाहूच जास्त प्रमाणाचा आहे. शेतकरी आत्महत्या वाढण्याचं खरं कारण जर पाहायचं झालं असेल तर नेहमी तुम्ही बघत असाल तर शेतीमालाला भाव हा ज्यावेळेस आमच्याकडे कांदा पिकतो, ऊस येतो किंवा गहू येतो, त्यावेळेस आमच्या मार्केटमध्ये पीक येतं त्यावेळेस त्याचा भाव अत्यंत खाली असतो. आणि जर बघितलं आपण मार्केटमध्ये आले की त्याच्यानंतर ती दलालाची प्रक्रिया असते, त्याच्यानंतर तुम्ही जर जाल तर ह्या खूप प्रोसेसमधून जातो. तेव्हा शेतकऱ्याला त्याने केलेला खर्च त्या पेरणीसाठी असेल, खतासाठी असेल किंवा इतर त्याचं आपलं मेहनतीसाठी वगैरे असेल तर त्याच्या आणि जो त्याला भेटलेला भाव आहे ह्याच्यामध्ये खूप फरक जाणवतो. मला तर कुठेतरी वाटतं की सरकारचं नेहमी तुम्हाला वाटतं की दलालांची साखळी ही शेतकऱ्याच्या उत्पादनाला न्याय देत नाही, कुठेतरी त्याचा फटका शेतकऱ्यांना नक्कीच बसतो. भालचंद्र शिरसाट आहेत आपल्या बरोबर. भालचंद्र शिरसाट, आपल्याला शेतीचा कसा अनुभव आहे आणि तुमच्या लेखी
शेतकरी आत्महत्यांची प्रमुख कारणं कुठली? नाही, शेतकरी आत्महत्यांची प्रमुख कारण आहे कर्जबाजारीपणा आणि अवकाळी पावसामुळे झालेलं मोठ्या प्रमाणात नुकसान, हातातोंडाशी आलेलं पिकं जाणं. मी कोकणातला शेतकरी असल्यामुळे कोकणात तेवढी वाईट परिस्थिती नाही, परंतु अतिवृष्टी कोकणात सुद्धा झाली होती. पण कोकणातला माणूस हा कुठे कुठे मुंबईत चाकरमान्यांशी जोडलेला असतो, पण मराठवाडा, विदर्भ या क्षेत्रात तसं नसल्यामुळे तेथील शेतकरी हा एकटा पडलेला आहे, एकाकी पडलेला आहे. याला 3 उपाययोजना आपल्याला करता येतील निश्चितपणे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे थांबा, उपाययोजनांवर येणार आहोत आपण उपाययोजनांची चर्चा करणार आहोत. पण तुम्ही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात की कोकणात तुलनेनं आत्महत्या कमी होतात, आकडेवारी पण तसंच सांगतेय. आणि याचा एक दुसरा अर्थ काय निघतो तर शेती करणाऱ्या माणसाला पर्यायानं पूरक आर्थिक स्रोत उपलब्ध आहे. मग ज्या कोकणाला मनी ऑर्डरची इकॉनॉमी चालवणारा प्रदेश म्हणून ओळखलं जायचं, हीच एकमेव बाब ही शेतकरी आत्महत्या रोखायला प्रामुख्यानं आपल्याला कारणीभूत ठरली असं म्हणता येईल का? नाही, कोकणामध्ये त्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला नाही, पण आता जो काल परवा पाऊस झाला किंवा जे ढगाळ वातावरण होतं त्याचा आंब्यावरती फार वाईट परिणाम होईल. मोहर जर झडून गेला तर आंबा बागायतदारांचं यावेळेला मोठं नुकसान होईल. असं वेगवेगळ्या प्रमाणात असलं तरी कोकण हा पूर्णपणे शेतीवरती अवलंबून नाही, जसं मराठवाडा आणि विदर्भातील ग्रामीण भाग अवलंबून आहे. आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याला कुठलाच आधार राहिलेला नाही. आणि म्हणून उपाययोजनाही मी काढलेल्या 3 काय उपाययोजना करायला पाहिजेत. आमचं सरकार असताना आम्ही त्या केल्या. निश्चित त्याच्यावर येणार आहोत आपण. मला आता पुढचा प्रश्न न्यायचा आहे तो प्रकाश पोहरेंना. प्रकाशजी, शेतीबरोबर म्हणजे शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनाबरोबरच एक पूरक उत्पादन असावं आणि ते शेतीच्या प्रक्रिया उद्योगाच्या आसपासचं कुठलं असावं किंवा कुक्कुटपालनाच्या स्वरूपातलं असावं, यासाठीची विचारधारणा मराठवाड्यात आणि विदर्भात रुजली आहे का? ती यशस्वी होतीये का की ती अपयशी ठरलेली आहे? हे काय साहेब, शेतीवरचे जे शेतीला संदर्भित असलेले पूरक उद्योग जे आहे ना, ते फार जुन्या चर्चा झाल्या. कुक्कुट पालन करायचं, डुकरं पाळायची किंवा गाई पाळायच्या वगैरे, त्यांनी काही होणार नाहीये. एकीकडे तोटा करायचा शेतीमध्ये आणि दुसरीकडे मात्र आम्ही दुसरा उद्योग करायचा, तर त्याला तरी भाव आहे का? दुधाला तरी भाव आहे का? अंड्याला भाव आहे का? म्हणजे आगीतून निघायचं आणि फुपाट्यात पडायचं, त्याच्यातला विषय झाला. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवून देते. त्यांना नाही म्हणत की तुम्हाला जर पगार परवडत नाही आहे तर घरामध्ये 2-4 कोंबड्या पाळा, बायकोला गाई पाळायला लावा. आम्हाला कशाला शेतकऱ्यांना शिकवता? विषय कसा आहे माहिती का की जो तोटा आहे तो शेतकऱ्याचा शेतीमध्ये खर्च वाढल्यामुळे झालेला आहे. तर खर्च का वाढला? कारण रासायनिक खतं आली, कीटकनाशकं आली, बीटी आली. माझं म्हणणं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पहिले बीटी कपाशी बंद करा. आज आम्ही आमच्या दैनिक देशोन्नतीमध्ये छापलाय, तर त्याच्यामध्ये जर बीटीवर बंदी आणली, जैविक शेतीचा झोन जर जाहीर करून टाकलं, म्हणजे रासायनिक खतं वापरायचेच आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठात ते व्हाईस चान्सलर म्हणतात की कोरडवाहू शेतीमध्ये किंवा आमच्या याच्यामध्ये गावरानी कपाशी वापरून त्यांनी आता 8 ते 10 क्विंटल कपाशी देतायत. बीटीची गरज काय? ज्या शेती आम्ही बीटी आणली का? कारण हायब्रिड फवारे मारून बीटी आली. आता बीटीवर एवढी कीड येते तर मग त्या कंपनीवर केसेस करायच्या, त्या कंपनीला बंदी करायची. त्याच्याऐवजी सरकार त्याचे पैसे देते. बोंडअळी आली म्हणून सरकार पैसे त्यामुळे बोंडअळी, सरकार का पैसे देते? अगदी प्रकाशजी, आपण विविध मुद्दे मांडलेले आहेत. मला सूरज चव्हाण यांच्याकडे त्यातला एक मुद्दा घेऊन जायचा आहे. सूरजजी, अतिशय शांतपणे या मुद्द्याचं उत्तर द्या आणि मला तुमच्याकडून राजकीय उत्तर नकोय. मी तुम्हाला असं विचारतो की शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचा राजकीय पक्ष वारंवार आग्रह करतात, कधी कधी तो दुराग्रह वाटावा इतपत वाटत जातो. कोणाला? तर जो दुसरा वर्ग या सर्व घटनाक्रमाकडे पाहत असतो. आता एक प्रमुख मुद्दा, शेतकऱ्यानं शेतीसोबत कुक्कुटपालन करावं किंवा इतर पूरक उद्योग करावेत असं सांगणाऱ्यांच्यासाठी प्रकाश पोहरेंनी मांडला. प्रकाश पोहरे म्हणाले की हे कधीतरी जाऊन सरकारी कर्मचाऱ्यांनाही सांगा. आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या साठीचा भरमसाठ पगारवाढीचा मुद्दा कायम मान्य करतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यासाठी कुठलीही कॅप लावत नाही, त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भूमिका घेत नाही. असं का होतं? खरं तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे, पण 2 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. कर्मचारी आणि शेतकरी हे वेगळं वेगळं, आपण जसं डिपार्टमेंट म्हणतो तसं वेगळं डिपार्टमेंट आहे.
सरकार म्हणजे फक्त एका वर्गासाठी नसतं, तर सगळ्या समाजासाठी असतं, समाजातील सर्व घटकासाठी असतं. जो जो घटक संकटात असतो त्या घटकाला सरकार म्हणून आपण त्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम करायचं असतं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं ह्याच्या आधीही केलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांनी 2008 साली ज्यावेळी शेतकरी पूर्ण संकटात होता 72,000 कोटीची कर्जमाफी या देशामध्ये केल्याचं काम केलं होतं. ती कुठलाही निकष न लावता, कुठल्याही लाईनला न थांबता सरसकट कर्जमाफी करण्याचं काम केलं होतं. मी थोडं सांगतोय मी राजकीय भूमिकेत नाही जात, मी त्याच्या पुढे तुम्ही इतिहास जो मांडताय तो माहिती आहे. मी तुम्हाला प्रश्न आता थोडा एक रिफ्रेज करतो, पुन्हा एकदा प्रश्न समोर ठेवतो. खाजगी संस्थांमध्ये जेव्हा जेव्हा संस्थेची स्थिती थोडीशी वर खाली होते तेव्हा त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारावर होतो. बऱ्याचदा 20% कपात होते, 30% होते, 50% होते आणि इतरही काही गोष्टी घडतात. हे असं ज्या सरकारला स्वतःच्या उत्पन्नात 75% रक्कम ही केवळ आणि केवळ पगारावर खर्च करावी लागते, तो सरकार शेतकऱ्यांना पुरेशी मदत करू शकत नाही, तेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरची कॅप का नाही लागत? लावत नाही याचा अर्थ नाही. आपल्या जी काही घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की कर्मचाऱ्याला काही वर्षांनी जे 6 पे 7 पे आपण म्हणतो, हे घटनेच्या तरतुदीनुसार होत असतं. आपण सर्व घटकाला न्याय देण्याचं काम करणं हे सरकारचं कर्तव्य आहे, ते करत असतं. आणि कर्तव्य आणि कर्म हे चुकत नसतात. जरी शेतकरी असेल किंवा कर्मचारी असेल, शेतकरी असेल किंवा कर्मचारी असेल, न्याय देण्याचं काम हे नेहमीच होतं. बरं, याच्यावर भालचंद्र शिरसाटांना प्रतिक्रिया द्यायची आहे. भालचंद्रजी, आपण बोलणार आहात. नाही, एक म्हणजे घटनेमध्ये काही पगार वाढवा, 6वा आयोग वगैरे असं काही नाहीये. हे चुकीचं त्यांचा प्रोसेस प्रोसेस असते. प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते. काही वर्षांनी तुम्हाला ग्रेड अपग्रेड करावंच लागतं. प्रोसेस असेल, सरकार आहे, द्या स्थगिती. तुम्ही कसा 7 पे लागू केला का नाही? तुम्ही शेतकऱ्याला नाही दिला. तुम्ही का शेतकऱ्याला फसवलं? तुम्ही का 7 पे लागू केला? चालू देणार. तुम्ही का 7 पे लागू केला? मग का नाही दिला? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्यात. शरद पवार कृषी मंत्री असताना सरसकट दलालांची घरं भरलीत, शेतकऱ्यांना कर्ज मिळाली नाही. दलालाच्या घरं भरण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलं आणि दलालासाठी काम करणारं सरकारमध्ये भारतीय जनता पार्टीची ओळख होती. एक मिनिट. आता पुन्हा एकदा सूरज चव्हाण आणि भालचंद्र शिरसाट आमने सामने आल्याने विषय भरकटत गेलेला दिसतोय. एक मिनिट थांबा. भालचंद्र शिरसाट थांबा. प्रकाश पोहरे, तुमच्याकडे येतो. हा दलालांचा जो विषय निघाला, जो राजकीय शेरेबाजीमध्ये अडकत होता, मी त्याला त्यातून बाजूला काढतो. तुम्हाला विचारतो, सूरज चव्हाण यांनी पण असं मांडलं की शेतकऱ्याला योग्य भाव हा दलालांच्या साखळीमुळे मिळत नाही. आपण शेतीला थेट ग्राहकाच्या दरवाजापर्यंत नेणारी योजना गेल्या काळात पाहिली. ती योजना अयशस्वी झाली. जवळपास 10% तिला यश आत्ताच्या घडीला मिळताना दिसतंय. ही दलालांची साखळी तोडणं हे कोणालाच शक्य नाहीये, कारण त्या साखळीच्या आधारे राजकारण चालतंय. असं म्हटलं तर ते योग्य की अयोग्य? एक लक्षात घ्या, दलालांची साखळी ही मोडणं जवळपास अशक्य आहे आणि ती एक व्यवस्था आहे, ती लागणारच आहे. काही शेतकरी काही स्वतः त्याचा माल नेणार नाही. त्याच्यासाठी फक्त दलालीची पद्धत बदलू शकेल, व्यवस्था बदलू शकेल. असं आहे की जास्तीत जास्त कृषी उत्पन्न बाजार समित्या जर तयार केल्या, आता देशामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या मुळामध्ये फार कमी आहे. त्या कृषी उत्पन्न बाजार समित्या खूप वाढवल्या. त्याच्यानंतर मॉल खूप वाढवले. शेतकरी त्या प्रत्येक मॉल सोबत जोडून दिला, मॉलमध्ये जाऊन त्यांनी माल विकला, त्याला ते मिळू शकतं. दलाल आपोआप हटते. दुसरी गोष्ट असं आहे की हा देश आपण म्हणतोय की कृषी प्रधान आहे म्हणून. कृषी प्रधान देशच नाही साहेब. आता विषय मग आपला तोच कर्मचाऱ्यांच्या पगारावर चालू होता. हा देशच कर्मचारी प्रधान व्यवस्था झालेली आहे. याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी सगळं आहे, शेतकऱ्यांसाठी काही करायचं असतं. मला वाटतं की त्यातल्या त्यात सुद्धा सरकारी कर्मचारी हा शब्द योग्य असेल. प्रकाश पोहरेजी, सरकारी कर्मचारी हा शब्द असला पाहिजे. हा, सरकारी कर्मचारीच म्हणतो ना. खासगी कर्मचाऱ्यांचे हाल काय विचारायचे, काय पगार आहे त्यांचे? तुम्ही म्हटलं त्याचं ऑलरेडी सांगितलंच ना की जर एखादी कंपनी तोट्यात असली तर काय ते त्याच्यामध्ये कर्मचारी कपात म्हणा किंवा पगार कपात म्हणा हे तर ताबडतोब लागू होते. मग आता या निमित्तानं डॉक्टर अजित नवलेंना पुढचा प्रश्न आहे. नवले साहेब, आपण शेतीमालाच्या हमीभावाची चिंता व्यक्त करता आहात. हा शेतीमालाचा हमीभाव हा वारंवार 2 पट करू, 1.5 पट करू अशा आश्वासनांच्या वल्गना आपल्याला ऐकायला येतात.
त्या प्रत्यक्षात का उतरत नाहीत? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असतो का प्रत्यक्षात ते करणं शक्य नाहीये? नक्कीच शक्य आहे. केवळ आणि केवळ यांच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे हेच त्याचं उत्तर आहे. ती मागणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने लोकांपुढे ठेवली जाते आणि विकृतपणे अशी मांडणी केली जाते की सरकार कसं काय 1.5 हमीभाव देऊन सगळा माल खरेदी करणार. शेतीमाल 1.5 हमीभावाने सरकारने खरेदी करावा असं आम्ही कधीही म्हटलेलो नाहीये. आमच्या शेतकरी संघटनांची नेहमी मागणी अशी राहिलेली आहे की तुम्ही आयात निर्यातीची धोरणं अशा प्रकारे घ्या, प्रक्रिया उद्योगाची धोरणं अशा प्रकारे घ्या आणि तुम्ही जे हे मध्यंतरी जी सप्लाय चेन आहे तिच्यामध्ये अशा प्रकारे बदल करवा की जेणेकरून शेतकऱ्यांना परस्पर बाजारातच किफायतशीर भाव मिळेल. मात्र सरकार बरोबर उलटी धोरणं घेतं. मगाच्यापासून आपण पहा, प्रकाशजी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडताय की ज्यावेळी 2 रुपये आमच्या कांद्याला जादा मिळण्याची वेळ येते, सरकार हस्तक्षेप करतं आणि कांदा आयात करतं. मकाला आणि सोयाबीनला 2 रुपये जास्त मिळायची परिस्थिती येते, बाहेरून आयात केली जाते. ग्राहकांचं नाव केलं जातं प्रसादजी, परंतु ग्राहकांना या आयातीचा फायदा मिळत नाही. हा फायदा बड्या कॉर्पोरेट घराण्यांना, प्रक्रिया उद्योगाला आणि व्यापाऱ्यांनाच मिळतो. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय तर शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये जो जो काही असतो त्याला त्याचा लाभ पोहोचतो. मग आता आणखीन एक इंटरेस्टिंग मुद्दा आहे, सरकारची स्वतःची अशी आवडती शेतीमालाची उत्पादनं असतात का? उदाहरणार्थ महाराष्ट्रात विशिष्ट पक्षांचं सरकार असलं की ऊसाचं खूप कौतुक होतं, इतर वेळेला तसं दिसत नाही. अगदी बरोबर आहे आणि म्हणून मुद्दा इच्छाशक्तीचाच आहे. सगळ्या सरकारांना, अगोदरचं सरकार, आताचं सरकार, यांना कॉर्पोरेट केंद्री, शहर केंद्री विकासाची आस लागलेली आहे आणि त्यामुळे एका मुंबईवर 2, 3, 4 मुंबया आपण वसलेल्या पाहतोय आणि मराठवाड्याचा विकास, विदर्भाचा विकास, गावांचा विकास मात्र सबंधपणाने भकास झालेला आपण पाहतोय. थोडक्यात नागरीकरणाचा असमतोल अशा 2 शब्दांमध्ये ही भूमिका मांडता येते. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतोय. प्रकाश पोहरे यांना माझा पुढचा प्रश्न आहे. प्रकाशजी, पटकन सांगा, फक्त 30 सेकंद आहेत आपल्या हातामध्ये. तुम्ही वारंवार ही भूमिका मांडत असता की जो उत्पादक आहे त्याच्या हातात पैसा खेळता राहिला पाहिजे, पटकन करता येईल अशी काय उपाययोजना आहे? 300 आत्महत्या हे वाचल्यानंतर झोप मोडली गेली पाहिजे राजकारण्यांची काय आणि आपली पण काय? हे बघा, ताबडतोब स्वामीनाथन, किमान स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करा ताबडतोब. किंवा त्यांनी जे काही म्हटलं त्या दृष्टिकोनातून C2 प्लस FL प्लस त्याला A2 ही प्राइस सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मान्य करा. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी काही सरकारच्या योजना आहेत नंतर 10 रुपयामध्ये शिवथाली वगैरे हे सगळे जिकेटेड वाढ आहे. यांनी काही देशाचं, राज्याचं, शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही. मुळामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या काय त्या समजून घेऊन त्या संदर्भामध्ये उपाययोजना झाल्या पाहिजे. राजकारण तुम्ही या ज्या उपाययोजना सुचवताय, भालचंद्र शिरसाट यांच्याकडे काही उपाययोजना आहेत त्याही आपण ऐकणार आहोत. भालचंद्र शिरसाट, प्रकाश पोहरेंनी 2 प्रमुख उपाययोजना इथे सांगितल्या, त्या लक्षात ठेवा. त्यांनी असं सांगितलं की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची तातडीनं अंमलबजावणी करा, शेतीमालाचा भाव निश्चित करा खरेदीच्या साठीचा आणि शिवथाळी सारखे उपद्व्याप बंद करा. हा या व्यतिरिक्त तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला. नाही, अवकाळीग्रस्त जो शेतकरी आता आत्महत्या करतोय, आज आत्महत्या नोव्हेंबरमध्ये झाल्या, डिसेंबर जानेवारीत होणार आहेत, त्या थांबवण्यासाठी त्यांना ताबडतोब आर्थिक मदत त्यांच्या खात्यात वर्ग करणं. कर्जमाफी 2 लाखावरती कर्ज असेल तर जो भरायला तयार असेल उर्वरित रक्कम ती त्यांना सवलत देणं, जी पूर्वी दिली होती आता दिलेली नाही. आणि शेतीसाठी ज्या पायाभूत सुविधा लागतात, वीज कनेक्शन पासून, पंपापासून, त्या वेगवेगळ्या योजना सुरू आहेत. या योजनाला स्थगिती न देणं म्हणजे जर व्यवस्थित पाऊस झाला, अतिवृष्टी झाली नाही, ओला दुष्काळ नसेल, सुका दुष्काळ नसेल तर शेतकरी जगू शकेल. ठीक आहे, आपली भूमिका पोहोचली. सूरज चव्हाण आपल्या बरोबर सरकारचे प्रतिनिधी आहेत. ते केवळ एका पक्षाचे प्रतिनिधी जरी अधिकृत असले तरी महाविकास आघाडीची भूमिका त्यांनी मांडली. सूरजजी, इथे विविध प्रकारच्या उपाययोजना आम्ही याचसाठी नोंदवल्या की तुम्ही सरकारपर्यंत त्या न्याल आणि किमान त्या अंमलबजावणीत येताना आम्हाला दिसतील. पोहरे सरांनी आता जसं म्हणलं की स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, सरकार नक्कीच त्यावरती विचार केलेला आहे. आम्ही आमचा ज्यावेळेस
आम्ही आमचा ज्यावेळेस बनवला होता आपला जाहीरनामा आम्ही बनवला होता, त्या जाहीरनाम्यामध्येही आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोगातल्या मधले काही जी काही पॉइंट्स आहेत त्याच्यावरती आम्ही विचार करू, लागू करू. तर आता हे परत सांगाल, परत आता तुम्ही तुमच्या सरकारला जाऊन सांगाल, मला वेळ मर्यादा असल्यामुळे हे सरकार शेतकऱ्याचं, गोरगरीब जनतेचं आणि जे काही वंचित घटक आहेत त्यांना न्याय देण्याचं कॉमन मिनिमम प्रोग्राम, कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये 25,000 आहेत, ते कुठे गेलेत? त्याच्यावरही बोलायला लागेल. साहेब, सूरज चव्हाण, 1 मिनिट थांबा, मला वेळ मर्यादा. मी यावर आता नवीन चर्चा नाही सुरू करू इच्छित. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या चर्चेत सरकारचे प्रतिनिधी या नात्यानं सहभागी झालेल्या सूरज चव्हाण यांचा आपल्याला शब्द आहे की त्या व्यक्तीकडून अर्थात सूरज चव्हाण हे सरकारकडे जातील आणि त्या आजच्या कार्यक्रमात ज्या ज्या भूमिका मांडल्या गेल्या त्या सर्व उपाययोजना स्वरूपात त्या मांडतील. आपल्या सगळ्यांना शेतकरी जगला पाहिजे हे ऐकून ऐकून आता सवयीचं झालेलं आहे. तो शेतकरी जगण्यासाठी शहरातला मध्यमवर्ग असेल किंवा नवश्रीमंत असतील यांनी काय करायला हवं त्याची चिंता सुद्धा व्यक्त झाली आणि त्या निमित्तानं काही उपाययोजना आपण दिलेल्या आहेत. प्रयत्न हाच आहे, कोणालाही आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. सरकारच्यासाठी ती अत्यंत घातक सूचना असते, हे किमान प्रत्येक राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवं. तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.